राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्ठनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। सर्वांना नमस्कार। आपण 3 दिवसांसाठी दर दिवशी 1 तास 1.5 तास सत्संगासाठी सम्मिलित राहणार आहोत। इचलकरंजीच्या सामाजिक क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था रोटरी क्लब त्यांच्या शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणारी ही एक संस्था आहे आणि जागतिक स्तराची संस्था आहे। ही एक महाप्रणाली आहे, नदी प्रणाली। यात आपल्यासारख्या बरीच मंडळी समाविष्ट होत राहतो, अशी ही एक संस्था आहे। त्याबरोबरच इचलकरंजीतील गुरुदेव अध्यात्म केंद्राचे म्हणजे सिद्धगिरी मठाचीच जे साधक मंडळी आहेत त्यांचाही सहभाग या रोटरी क्लबने नियोजने आयोजन केलेल्या सत्संगात सम्मिलित आहेत, सहभागी आहेत। माणसाला भगवंतानी 3 घटक दिलेले आहेत। एक भौतिक, दुसरं बौद्धिक आणि तिसरं भावनिक। या तिन्हींचा समान विकास होतो तेव्हा एका व्यक्ती परिपूर्णताकडे जात असते। अन्यथा कधी डोकं मोठं आणि हातपाय बारीक, कधी पोट मोठं आणि हातपाय बारीक, कधी हातपाय एकदम लट्ट आणि डोकं एकदम छोटं असेल तर ते चित्र कसं दिसेल आम्हाला। तसेच मानवी जीवनातले शरीर, मन आणि बुद्धी या तिन्हींचाही विकास योग्य प्रमाणात होत राहिली तर व्यक्ती सर्वांग सुंदर होते, व्यक्ती सर्वश्रेष्ठ बनतं आणि व्यक्ती अतुलनीय बनून जाते।
अन्यथा आपण एक एक अवयवाकडेच आयुष्यभर लक्ष देत राहिलो, या तीन पैकी एखादा अंग वंचित राहिला विकासात, व्यक्ती असंतुष्ट होऊन जातो. व्यक्ती कधीही धन्यतेचा भाव जो आहे त्याचा अनुभव करू शकत नाही. दैहिक शक्ती अधिक झाली, बौद्धिक कमी पडला तरीही चालत नाही. बौद्धिकच जास्त झाले आणि बाकी सगळ्या गोष्टी गौण ठरल्या, लोकनिंदेस पात्र बनते. ते बडबडते, इकडे तिकडे जरासा वाचलेले ऐकलेले बडबडते, करत काही नाही असं म्हणतात. आम्हाला आमची शरीर तंदुरुस्त असायला पाहिजे, आमची बुद्धी सदा अवलोकन आणि आग्रहाने अवकाश जसं प्राप्त होतील तसं ग्रहण करणारी असायला पाहिजे. या दोन्हींचे नंतर त्याचा अनुभव सुखाची किंवा दुःखाची मनाने होत असतात. मन त्याला सक्षम ठेवायला पाहिजे त्या अनुभवाला अनुभवण्यासाठी. अन्यथा भावना जर बाजूला काढून ठेवली मानवी जीवनातली, मनुष्य आणि राक्षसांमध्ये काहीही फरक राहत नाही. मनुष्य आणि या वृक्षांमध्ये काहीही अंतर राहत नाही. अनुभवतो, आपल्यासारखा सर्वांना समजतो, तेव्हाच एक संवेदनशील व्यक्ती म्हणून वावरता येईल त्याला, अन्यथा वावरता येणार नाही. कोणीही माणूस जन्माला येताना काहीही शिकून आलेला नाही. जरूर पूर्वजन्मातली किंचित संस्कार प्रत्येकाबरोबर आलेले असतात आणि भगवंताने मनुष्याला एक विशेष गुण म्हणा अवगुण म्हणा, कधी ते गुण ठरते कधी अवगुण ठरते, विस्मृती नावाची एक गोष्ट दिलेली आहे. पूर्वीचेही विसरतो आणि आत्ताचाही करून पाहून अनुभवलेले त्यातनं सुखाची किंवा दुःखाची जे काय अनुभव घेतलाय ते विसरून पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करून पुन्हा पुन्हा दुःखी होण्याचा अनुभव घेत असतो. कारण भगवंताने मनुष्याला दिलेली ही एक विस्मृती, विसरून जातो पटकन, थोड्या दिवसात विसरून जातो. इतकं विसरतो, कालच्या गोष्टी, काल ज्या गोष्टी करता त्याला सगळ्यांनी खडसावले आणि त्याच गोष्टी आज पुन्हा करतो. याचा अर्थ त्याचा विस्मृती बलशाली आहे, स्ट्रॉंग आहे. विस्मृती चांगल्या गोष्टींसाठी जर वापरला त्याच्यासारखा बुद्धिमान कोण नाही. मला ज्या गोष्टी काल दुःख दिलेले आहेत त्या गोष्टी मी आज पुन्हा आठवायचं नाही आणि करायचं नाही, सोडून द्यायला पाहिजे असं म्हटलं तर त्याच्यासारखं सुखी कोण नाही. यासाठी
गुणावगुणांचं अवलोकन करून काय ठेवावं आणि काय सोडून द्यावं हे निर्णय घेण्याइतकं आमची बुद्धी सशक्त पाहिजे. चांगल्या गोष्टींची अंमल करण्याइतकं शरीर सदृढ पाहिजे आणि चांगल्या आणि खराब गोष्टी असतील त्यांना संतुलित करून आनंद अनुभवण्याची क्षमता आमच्या मनात पाहिजे. आणि ही कोणालाही आम्ही आलो आणि आमच्याबरोबर येते असं नाही आहे. आम्ही सुरुवातीला शिकतो आमच्या घरात, नंतर शिकतो आमच्या गल्लीत, नंतर शिकतो या विशाल विश्वात. देवाने दिलेले हे जे इंद्रिय आहेत अद्भुत सामर्थ्यवान आहेत. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, हात, पाय हे सर्व अद्भुत सामर्थ्य संपन्न आहेत. कारण रोज आमच्याबरोबरच असत राहत असल्या कारणाने आम्हाला कधी कधी यांची किंमत कळत नाही. ज्या दिवशी एवढ्या मोठ्या शरीरातलं एक छोटासा पार्ट खराब झाला, हे रिप्लेस करता येत नाही असं म्हटलं की त्याचा इम्पॉर्टन्स किती आहे आम्हाला कळायला लागतो. अन्यथा कळतच नाही. कारण ज्या पाण्यात राहतं मासं त्याला पाण्याची महत्त्व कधीच कळत नाही. पाण्यापासून जरासा वर उचला, पाणी म्हणजेच प्राण आहे हे त्याच्या अनुभवाला यायला सुरू होतं. आम्हालाही आमच्या करता देवाने दिलेली जेवढी पार्ट्स आहेत, देह मन बुद्धी जे आहेत, रोज यांच्याबरोबरच राहत असल्या कारणाने आम्हाला कधी कधी यांचं महत्त्व लक्षात येत नाही. जर यातलं एखादा ऊन तयार झाला तर आम्हाला त्याचं महत्त्व किती हे कळायला लागते. एवढी दात आहेत, दातांचा कधी विचार केला आहे आपण? एक पडला तर बसवायला किती हजार खर्च येतात तेव्हा लक्षात येतं. आणि एवढं करूनही ते मजबूत राहत नाही. टाईट केलेले आहे, ते कधीही पडू शकतं, कधीही ते चणे खाऊ शकत नाही. हे आम्हाला नंतर कळायला लागतं. तसं म्हणून ह्या सर्व गोष्टी आमच्या लक्षात आणून देण्याकरता बहुश्रुतता आवश्यक आहे. जीवनात काय करावं आणि काय नाही करावं हे जे संकल्प विकल्प करायचं आहे, निर्णय घ्यायचा आहे, कोणती गोष्ट हितावह आहेत आमची आणि कोणती गोष्ट अहितकर आहेत, हे निर्णय करण्याकरता स्वतःमध्ये एक चांगलं स्टोरेज असावं लागतं. त्याच्याशी तुलना करून पूर्वानुभव जे काय आपल्या बुद्धीत आहे त्याच्याशी त्याची तुलना करून ही योग्य की अयोग्य हे निर्णय घेण्यास आम्हाला सोपं जातं. आणि पूर्वीचे सगळे आम्ही टाकूनच दिलेले असून योग्य निर्णय करू शकत नाही. निर्णय योग्य नसेल तर परिणामही योग्य नसतो ज्या त्या गोष्टींची. यासाठी ऐकायला पाहिजे. ज्ञान परिपूर्ण होण्याकरता आपल्या पूर्वजांनी आम्हाला सांगितले की माणसाला घरात एक 25% ज्ञान मिळते आई वडिलांकडनं, शाळेत गेल्यानंतर एक 25% गुरुजी देतात आणि एक 25% समाजातली लोकव्यवहार पाहून आम्ही ग्रहण करू शकतो आणि 25% स्वानुभवाने स्वयं अनुभव करून 25% असं आपण आपले जीवनातले आपण ज्ञान पूर्ण करू शकतो. यातल्या कशात आम्ही सशक्त आहोत आणि कशात कमजोर आहोत आपल्यालाच माहिती. काही लोक
लोकव्यवहाराकडे फारसं लक्ष देत नाही, म्हणजे त्याच्यातनं आम्ही मुक्तो. काही लोक स्वानुभवाकडेच लक्ष देत नाही आणि काही लोक दुसऱ्यांचं कोणाचं ऐकायचंच नाही असंही ठरवलेले असतात. काही लोक म्हणतात वाचायचं कशाला, काय वाचायचं असते, वाचायचं. हे इंद्रिय जे आहेत, हे प्रधान सगळी इंद्रिय आमच्या मान जे आहे मानेचे वर आहेत. प्रमुख इंद्रिय सर्वही इथे आहेत, म्हणून याला मुख म्हटलं जातं. प्रमुख सर्व हे शरीर चालवण्यामध्ये प्रमुख पात्र ज्यांचे आहे ते सर्वही इथून वर आहेत, म्हणून ह्याला प्रमुख आयटम इथे असल्या कारणाने याला मुख असं म्हटलं जातं. यांचा वापर करण्याकरता आणि जीवन जे भगवंताने आम्हाला दिलेले आहे, कोणाला अधिक दिलेले आहे, कोणाला कमी दिलेले आहे, कोणाला मध्यम दिलेले, कोणाला उन्नत दिलेले आहे. हे कशावरून ठरवायचं की कोणाचा अधिक आहे कोणाचा? ज्यांच्या त्यांच्या गरजावरनं आम्ही ठरवतो. गरजा कशावरून निश्चित करायचं की आपल्या आयुष्यात आपल्याला किती लागणार आहे. ज्या त्या व्यक्तीचा जो काय पसारा असेल, टाटा बिर्लांची गरजा वेगळी आहेत. जसं एक मोठे उद्योजक आहेत, त्यांची गरजा, त्यांच्याबरोबर एक 5-25 हजाराचा समूह आहे, त्यामुळे त्यांची गरज वेगळी आहे. मी एक माझं घर चालवणारा व्यक्ती आहे, माझी गरज तेवढी नाही आहे. आम्ही घरात 4-5 माणसं आहोत, एवढीच माझी गरज आहे. त्यांना जेवढं लागतं तेवढीच माझी गरज आहे. ज्या त्या व्यक्तीचा जेवढा पसार आहे त्याच्यावर त्यांची गरज, आणि आमची गरजा आणि अपेक्षा या दोन्हींचे ताळमेळ घालण्याकरता आमची बुद्धी फार सशक्त पाहिजे. गरजा आणि अपेक्षा या दोन्हींमध्ये ताळमेळ घालण्यामध्ये आम्ही चुकलो, आयुष्यभर पश्चातापाशिवाय दुसरा काही पदरात पडत नाही, पदरात पडतच नाही. आमची गरजा फार छोटे असतात, पण अपेक्षा फार मोठी ठेवून फिरतो, आणि पूर्ण झालं नाही, पूर्ण झालंय म्हणत म्हणत म्हणतच एके दिवशी निघून जातो जगातनं. असंतुष्ट जीव म्हणून निघून जातो. कधी असा विचार करतो का की मी एवढी अपेक्षा केली पण एवढी मला गरज होती का? आम्ही म्हणतो ही माझ्यासाठी झाली, ही यांच्यासाठी झाली, यांच्यासाठी झाली, मग माझ्या दुसऱ्या पिढीसाठी, तिसऱ्या पिढीसाठी. आपण नाव ऐकलं असणार, अमेरिकेत एक खूप मोठे श्रीमंत अँड्रू कार्नेगी. एके दिवशी त्यांच्या मनात आला, एक बीडी ओढून टाकेपर्यंत एक गाडी तयार होत होती त्यांच्याकडे, कार गाडी. एवढे मोठे श्रीमंत होते. दिवाणजीला म्हणाले, दिवाणजी आपली संपत्ती किती, एकदा हिशोब तरी कर. दिवाणजींनी हिशोब केली. म्हणाला, साहेब आकड्यात बसत नाही, अंदाजे सांग. अंदाजे एक 12 पिढी बसून खातील. आजच तुम्ही हे बंद केला कारखाना, अशीच आता ज्या लाईफस्टाईलने आपण जगत आहात अशीच एक 12 पिढ्या बसून खातील. एवढा मोठमोठ्याने चाटे पिटून रडायला लागले. दिवाणजीला वाटलं की माझं काहीतरी चुकलं सांगण्यात. साहेब माझं काय चुकलं का? नाही नाही, तुझं काय नाही चुकलं, माझंच चुकलं. नाही, एवढी असताना आपण रडताय. अरे 12 पिढी झाली पण 13व्याने काय खायचं? अपेक्षा आहे पण गरज आहे का ह्याचा विचार नाही केला आपण. ही आमची अपेक्षा 13व्या पिढीला कमी पडलं, मग पुढच्या पिढीने काय नुसतं बसूनच खायचं काय? काय करायचंच नाही त्यांनी. आम्ही पुढच्या पिढीचे विचार करतो. जरूर विकलांग असेल, दिव्यांग असेल,
किंवा कमकुवत असेल तर त्याचा जरूर विचार करावा. जर सक्षम पिढी मी घडवलं असेल, पुढच्या पिढीचा काय विचार करायचा असतो? त्यांनाही काहीतरी त्यांचा स्वतःचा साम्राज्य निर्माण करायचं असतं. म्हणून आम्ही निर्णय घेण्यामध्ये कमी पडतो की आमची गरज आणि यासाठी काही अध्ययनांची गरज असते. ही लोकव्यवहारशास्त्र, अध्यात्मशास्त्र, मानसशास्त्र म्हणजे सायकॉलॉजी, समाजशास्त्र, सोशिओलॉजी आणि आमच्या देशाचा इतिहास, देशाचा भूगोल, हे सर्वही कधी कधी थोडं समजून घेणं गरजेचे असते. त्याकरता आपल्या देशाची आणि आपल्या धर्मात सनातनमध्ये आमची पंथ किती असतील, हिंदू एक असेल तर जैन एक आहे आमची, बौद्ध एक आहे आमची, शीख एक आहे आमची, असे अनेक उपपंथ जरूर असू शकतील आमचे, पण आम्ही सर्व सनातनी आहोत. आमच्याकरता नीती, न्याय, व्यवहार शिकवणारी, लहान मुलांसाठी 2 ग्रंथ आहेत, हितोपदेश आणि विष्णू शर्मांचा पंचतंत्र. लहान मुलांना खूप मोठी योग्यतेची बनवण्याकरता कथा रूपात कथा सांगून त्या मुलांना घडवण्याकरता, त्या मुलांमधली कोणत्या गोष्टी काढून टाकायच्या, कोणत्या गोष्टी भरायच्या, याकरता 2 कथांचे ग्रंथ आहेत. मोठ्या माणसांसाठी रामायण, महाभारत हे 2 समृद्ध ग्रंथ आहेत. अन्य आहेत आमचे, भागवत आहे, भगवद्गीता आहे, दशोपनिषद आहेत किंवा अन्य अनेक उपनिषद आहेत, आणि बुद्धांची त्रिपीठिका आहेत. जैन धर्मीय अनेको सैद्धांतिक ग्रंथ आहेत आमच्याकडे. शिखांची ग्रंथासाहेब आहे आमच्याकडे. आम्हाला पैलू पाडण्यासाठी आहे. जसं एखाद्या वस्तूला पैलू पाडतात, हिऱ्याला रफ असते, त्याला पैलू पाडल्यानंतर ते सुंदर बनते, तसा आम्ही रफ आहोत. आम्हालाही पैलू पाडण्याची गरज आहे. आम्ही सगळेजण एक मूर्ती आहोतच. जसं आपण ऐकलं असणार, परदेशात एक व्यक्ती रस्त्याने चाललेले, एक मार्बलच्या दुकानासमोरनं जाताना दुकानदारांनी एक नको झालेले मार्बल बाहेर टाकलेला होता आणि जाणारी येणारी त्याला ठेचकळत होते. एक दिवशी एक माणूस, इमॅन्युअल कांट, तो त्या दुकानदाराला विचारलं, हे रस्त्यावर का टाकलाय दगड? तो म्हणाला, तुला पाहिजे का? पाहिजे असेल तर तुझ्या घरी फुकट पोच करतो, पण माझ्या ह्याच्यात त्याला किंमत नाही, कोण विचारत नाही त्याला. बरीच वर्ष पडून होतं, बिनकामाचं म्हणून मी टाकून दिलं. मी नेतो म्हणाला, तो घेऊन गेला. पुढे 1 वर्षभरानंतर मूर्तिकारांची एक स्पर्धा होती, मूर्त्यांची प्रदर्शन. त्याच्यात पाहण्याकरता खूप सारी लोक आले होते. सगळेजण एक मूर्ती पसंत करत होते आणि त्याला विचारत होते, हे दगड कुठून आणलास? तो म्हणाला, दुकानदाराला नको झालेले दगड होता, तो मी आणून त्यातनं मूर्ती काढली. तो दुकानदारही आला, त्यांनीही विचारला, अरे ही दगड कुठे घेतलाय? अहो तुमच्याच दुकानातलं, ते बाहेर टाकला होता ना तुम्ही, तोच हे.
सुंदर मूर्ती घडवलं तुम्ही. नाही नाही नाही, मी मूर्ती नाही घडवलं म्हणाला. मग काय केलं? मूर्ती त्या दगडात होतीच, परंतु त्या मूर्तीवर पडलेले अवांछित भाग जे आहे, नको असलेले जे पार्ट आहे ते काढून टाकले मी. मूर्ती, प्रत्येक दगडात एक मूर्ती असते आणि त्या मूर्तीला झाकलेले अवांछित भाग आहे ते काढून टाकले चन्नी हातोडीने. त्या मूर्ती आपोआपच प्रकट होत. तो म्हणाला, रस्त्याने मी चाललो होतो त्या दिवशी, त्या दगडातल्या मूर्तीने मला हाक मारला. आणि कोणालाही हाक मारत नाही, ती माणसं बघून हाक मारतात. आपल्याला या दगडातनं मुक्त करणारा कोण भेटला तर त्यालाच सांगतात, मला ह्यातनं मोकळा करा, मोकळे करा. मग मी घेऊन गेलो आणि त्या मूर्तीला मोकळे केले. मी काही नाही केलेले म्हणा. कथा दगडांची नाही, कथा आम्हा सगळ्यांची आहे. आम्हा सगळ्यांमध्ये एक एक मूर्ती आहेत. फक्त अवांछित भाग काढून टाकणारी कोणतरी लागतात. एक तज्ज्ञ माणूस लागतो आमच्या जीवनाकरता, आमच्या संसाराकरता. यातलं आमच्या मूर्तीवरचा जो अवांछित भाग आहे हे काढून टाकणारे कोण भेटतील का? महानुभाव समाजात खूप आहेत, ज्ञानी लोक खूप आहेत. मानलं तर सर्वही होते, नाही मानलं तर काहीच नाही आहे. आयुष्यभर त्यांच्याबरोबरच राहतो पण त्यांना समजून घेत नाही. कृष्ण परमात्मा, दुर्योधन आणि धर्मराजा या दोन्ही घराण्यांबरोबर संबंधित होते. कृष्ण भगवंताचा लाभ पांडवांना जेवढा झाला तेवढा कौरवांना नाही झाला. कौरवांपेक्षा, पांडवांपेक्षाही जवळचे नातेवाईक कौरव. वसुदेवांची बहीण कुंती, बहिणीची मुलं ही कृष्ण परमात्म्याची बहिणीची मुलं म्हणजे भाचे झाले. पण दुर्योधन काय होता? दुर्योधन व्याही होता. दुर्योधनाच्या मुलाला कृष्ण भगवंताची मुलगी दिली होती, स्वतः व्याही होता. पण कृष्णाकडे पाहण्याची दोघांचे दृष्टिकोन वेगवेगळे. पांडव सदा सर्व काळ आपले मार्गदर्शक आहेत, साक्षात परमात्मा आहेत, आमच्या उद्धारासाठीच आलेले आहेत ह्या दृष्टीने पाहत होते. आणि दुर्योधन काय पाहत होता? हा पाहुणा कपटी, जेवतो आमच्या घरात आणि चिंता करतो त्यांच्या घरातले, अशी दृष्टी त्याची. पण आपली दृष्टी हे चुकीची होती त्यांच्याकडे हे पाहण्याकरता, समजण्याकरता आयुष्य पूर्ण गेला. आणि ज्यावेळी धारातीर्थी पडला होता, भीम गदा प्रहार करून मांडी बिंडी मोडून टाकलेला होता, छाती बितीची हाडं मोडलेले होते, रक्तबंबाळ झाला होता. अशा वेळी कृष्ण पाहण्यासाठी गेले. दुर्योधनाला पाहूया, आता सांत्वन करूया. आणि दुर्योधन जसं कृष्णाला बघितला, बघितल्याबरोबरच सगळी वेदना आपोआपच गायब झाल्या. कृष्ण विचारले, दुर्योधन काय मदत करू का? काय पाहिजे का? काय वरवीर देऊ का? नाही, बस आज ज्या दृष्टीने तुमचं दर्शन घेतले ना, धन्य झालो मी. पण मला आत्ता पश्चाताप होतो, हा कृष्ण मला पूर्वी का दिसला नाही. आज ज्याच्या दर्शनाने सगळी वेदनाच संपल्या, जन्मजन्माचा वैर संपला आणि एवढ्या बंधुबांधवांना गमावलेल्या सगळे दुःख संपले, वृद्ध आणि विकलांग आई वडिलांची चिंता विसरून गेला. पण हा कृष्ण मला रोज दिसत होता, पण पाहण्याची दृष्टीच नव्हती माझ्याकडे.
बस म्हणाला, आता मला काही लागत नाही, मी धन्य आहे, धन्य आहे. कृष्ण म्हणाले, दुर्योधन काय देऊ का? काय देणार? उपदेशच देणार ना तुम्ही. आता मी घेऊन तरी काय करणार? आता विकलांग झालो, सगळी मोडले आणि आता काय जगणार नाही आहे, काय देऊन देऊन काय देणार आहे? उपदेशच देणार ना. उपदेश काय घ्यायचं आहे तुमच्याकडनं? मला सगळे कळतं. जानामि धर्मम न च मे प्रवृत्तिः जानाम्यधर्मम न च मे निवृत्तिः. धर्म मला कळतं पण वळलं नाही कधी. अधर्म मला कळतं पण त्यातनं मी बाहेर पडू शकलो नाही. का? माझ्या हृदयात एक देवता बसलेली आहे, माझ्या इच्छेविरुद्ध सगळे काम तिनं करून घेतले माझ्याकडून. मी नाही केलं. मला काय कळत नव्हतं पांडवांचा अपमान करणं हे अधर्म, हे कळत होतं. द्रौपदीचं वस्त्रहरण करणं हे अपमानजनक आहे. माझी वहिनी म्हणजे माझ्या आईसारखं हे काय मला कळत नव्हतं, कळत होता. पण कुठली तरी एक देवता माझ्याच हृदयात बसून माझ्याकडनं जबरदस्तीने हे काम करून घेत होते. असं म्हणत 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 म्हणाला, ती देवता कोणी नाही आहे कृष्णा, तूच होतास. दुर्योधनाचं काय म्हणणं आहे? मी पूर्वीच म्हणायला पाहिजे कर्ता करविता तू आहे. मला आज कळलं मी काय करू शकत नाही. कर्ता करविता धनी एक असतो, तो करून घेत असतो. हे मला उशीर कळलं. का? मी त्या दृष्टीने विचारच केला नाही. मी कधी सत्संग करण्याचा प्रयास केला नाही, कधी चांगल्या माणसांचं ऐकण्याचा प्रयत्न केला नाही. कोण नाही सांगितले मला? वेदव्यासाने समजावून सांगितलं. आमचे जे आजोबा लागतात, पणजोबा लागतात, महात्मा विदुराने सांगितलं, भीष्माने सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं. त्यावेळी ऐकलं असतं तर आज ही स्थिती आली नसती, असं त्याला वाटलं. म्हणून जीवनात आपण एक मूर्ती घडण्यासाठी आम्हाला पैलू पाडणारी अनेक घटकांची जी मदत लागते ती गरजेची आहे. मी म्हणत होतो की त्याकरता आमची धर्मग्रंथ, इतिहास ग्रंथ आणि नीतिपाठ शिकवणारे ग्रंथ, जसं सुरुवातीलाच म्हणाले आमचे संचालक सूत्रसंचालन करताना, एक 3 दिवस आपण विधुर नीती पाहणार आहोत. विधुर नीती खूप मोठे. महाभारतात वनपर्व येतो. वनपर्वातले 3 उपअध्याय आहेत. 3 उपाध्याय मध्ये विधुर, महात्मा विधुर धृतराष्ट्राला केलेली उपदेश आहे. महाभारत एक अद्भुत ग्रंथ आहे, आपल्याला माहिती आहे. त्याच्यात 1,00,000 श्लोक आहेत. 24,000 श्लोक जे आहेत हे पांडवांची जीवनकथा सांगणारे, कौरव आणि पांडवांची. बाकीचे 76,000 श्लोक जे आहेत ना, जीवनशास्त्र सांगणारे आहे, ज्याच्यामध्ये अध्यात्मशास्त्र आहे, ज्याच्यामध्ये धर्मशास्त्र आहे, ज्याच्यामध्ये सायकॉलॉजी आहे म्हणजे मानसशास्त्र आहे, ज्याच्यामध्ये आजीविका शिकवणारी सगळी तंत्रशास्त्र त्यात आहेत, ज्यामध्ये भूगोल आहे, ज्यामध्ये इतिहास आहे, ज्यामध्ये जॉलॉजी आहे, ज्यामध्ये मायक्रोलॉजी आहे. काय नाही असं नाही, सर्वही आहे. त्या दृष्टीने
पाहायला पाहिजे त्या ग्रंथाकडे. वैद्यकशास्त्र त्यात आहे, सर्व आहे. नीतिशास्त्र त्यात आहे. नीतिशास्त्र म्हणजे नीती शब्द उलट केले तर तिन्ही होते. तिन्ही म्हणजे काया वाचा मनसा. स्वच्छ शुद्ध होण्याकरता, चरित्र संपन्न बनण्याकरता ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या सर्वही नीतिशास्त्रामध्ये आहे. नीतिशास्त्र खूप आहेत आमच्याकडे. कृष्णनीती आहे, भीष्मनीती आहे, बृहस्पती नीती आहे, हारिद्रम नीती आहे, शुक्रनीती आहे. राक्षसांचे गुरु शुक्राचार्य होते, त्यांनी सुद्धा एक नीतिशास्त्र लिहून ठेवले, शुक्रनीती म्हणतो आपण. कामुंदकी नीतिशास्त्र महाभारतात येणारीच एक ग्रंथ आहे. आमच्याकडे खूप सारे नीतिशास्त्र आहे. विधुरांचे नीतिशास्त्र अद्भुत आहे. महात्मा विधुर असा शुद्धबुद्ध, जो महाभारताचा खरा महामंत्री, खरा हिरो कोण असं विचारलं तर महात्मा विधुर. ज्यांचा एकही दोष असा उठून दाखवता येणार नाही, कोणाची धाडस होणार नाही. त्यांची ज्ञान आणि पुन्हा जसा द्रोणाचार्य सुद्धा ज्ञानी होते आणि इच्छा नसताना असं का त्यांना सपोर्ट करताय कौरवांना म्हटले तर म्हणत होते. भीष्म सुद्धा ज्ञानी होते, का सांगत नाही यांना म्हटले तर ह्यांच्या घरचं अन्न खाल्लेले, मीठ खाल्लेले, त्यामुळे आमची जीव वळत नाही असं म्हणत होते. पण महात्मा विधुर म्हणत होते, आम्हाला काय फुकट वाढत नाही तो, आम्ही इथे काम करतो आणि जो बी कितीही मोठा माणूस असू द्या, योग्य ते योग्य, अयोग्य ते अयोग्य हे सांगण्याची क्षमता आपल्याकडे असायला पाहिजे असं म्हणणारी महात्मा विधुर. कृष्ण भक्त. त्यांची पत्नी श्रीकृष्ण परमात्म्याची अनन्य भक्ती करत होती. कृष्ण घरी आला, भावविभोर होऊन सेवा करणारे. कृष्णाला केळी सोलून देत होती, इतकं विसरलेली होती केळी, साल्ट त्याला देत होती, केळी खाली टाकत होती. आणि कृष्णही साले खात होता आणि केळी खाली पडले. तेवढ्यात महात्मा विधुर आले. पत्नीला म्हणाली, वेडी हे काय चाललंय तुझं? ती म्हणाली, परमात्मा घरी आलाय ह्याच्यात मी सगळीच विसरून गेले, काय खायला घालावं आणि काय घालू नये. आणि कृष्णाला विचारलं, कृष्णा तुला तरी कळ, भक्तांनी दिलेले ते सर्वही अमृत असते, आम्हाला कधीही ते सालपट वाटलं नाही. भाव आहे. आम्हाला किती चांगलं वाढले तरी सुद्धा त्यात तिखटच कमी आहे, मीठच कमी आहे, तेलच कमी आहे. रोज तक्रार असतो की नाही आपली, का? आमचा भाव त्यात नाही आहे. पैसे देऊन खाऊन आलेल्यात आमची भाव खूप चांगलं असते. तिथलं खूप छान होतं, इथलं खूप छान होतं, आम्ही घरातल्यांचा कधीही छान झालाय, छान होता असं म्हणायचे धाडसच होत नाही. का का म्हणजे माहीत नाही, भाव नाही. यासाठी जीवनाला नीतिशास्त्र पाहिजे. नीतिशास्त्र माणसांना सन्मार्गात चालवतं. मग नीती अनेक प्रकारची आहे. अर्थनीती आहे, राजनीती आहे, समाजनीती आहे, धर्मशास्त्रात नीती आहे. महात्मा विदुरांची एक समग्र नीतिशास्त्र. आणि महात्मा विदुर असा माणूस आहे, कधीही स्वतःहून कोणालाही काही सांगायला जात नाही. एके दिवशी रात्रीच्या वेळेला
धृतराष्ट्रांच्या घरातनं सेवक जातो, जाऊन महात्मा विदुराला बोलून आणायला सांगितलेले म्हणून जातोय, ताबडतोब तुम्हाला बोलवले महाराजाने. आणि तेवढ्याच लगबगीने महात्मा विदुर येतात. आल्यानंतर महाद्वाराबाहेर थांबतात आणि आम्ही आलोय, निरोप द्या, आत यावं की नाही यावं, का तेच बाहेर येणार आहेत. शय्येवर होते, रात्री झोपायची तयारीत होते. नाही, त्यांनाच आत बोलवा म्हणाले. आत गेले. म्हणाले, मी विधुर, महामंत्री विधुर आलोय, आपण निरोप पाठवला होता, कशासाठी? धृतराष्ट्र म्हणाले, खूप प्रयास करतो मी, झोपच लागत नाही, माझी झोप उडालेली आहे. न उडालेली नाही आहे, संजयने माझी झोप उडवलेली आहे. त्यांचा जो सहायक मंत्री जो होता संजय, तो दर दिवशी येतो, माझ्यासमोर बसतो आणि धर्मराजांची ख्याती गायला सुरुवात करतो आणि माझ्या मुलांची अवगुणांची कथा ऐकवायला सुरुवात करतो. त्याच्यामुळे माझी मुलं अशी का बदमाशी करतात आणि हा शेवटी आमचा विरोधक. त्याची एकही दोष नाही आहे. दर दिवशी नवीन 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 धर्मराजांची काय ना काहीतरी, युधिष्ठिरांची काय ना काहीतरी गुणगान गायला येतोय आणि कौरवांची अवहेलना करतो. कोण? संजय. दुसऱ्या दिवशी सकाळ होईपर्यंत माझ्या मनात धाकधूक राहते आणि उद्या सकाळी आला तर नवीन काय ऐकवतो कोणास ठाऊक, आणि काय मला टोचतोय आणि काय मला बोचते, असं मला भीती वाटायला लागते. मला चिंता लागून राहिलेले. आणि हे चिंतेचं कारण काय आहे आणि ह्याचं निवारण कसं करायला पाहिजे हे ऐकण्याकरता तुम्हाला मी बोलवले. विधुराला म्हणाले. विधुर म्हणाले, बघा, चिंता जी मानवीय मनात प्रवेश करते त्याचे एक 2-4च रस्ते आहेत. उगाच कोणाच्याही घरात चिंता जात नाही, मनात जात नाही. एक, परद्रव्य अपहरण केलेला माणूस आहे ना, त्याला सारखं ते मनात खटकत असते. आपण आता ह्यांचं हडप केलेले, ह्यांच्यातलं कोणतरी काहीतरी करणार नाही ना आपल्याला, त्यांना समजणार तर नाही ना, आणि जागे तरी होणार नाही ना. एक. परस्त्री गमन करणारा जो बदमाश असतो तो कधी निश्चिंत झोपू शकत नाही. परस्त्री किंवा परपुरुष गमन करणार. तिसरे, चोरी डकेती घालणारी जी असतात हे कधीही निश्चिंत राहू शकत नाही. आणि त्या लोकांना चिंता असते की ज्यांच्या घरात त्यांच्या मनाविरुद्ध वागणारी संतान असेल तर ते कधीही निश्चिंत राहू शकत नाही. महाराज, या 2-4 गोष्टींमध्ये तुमची कुठल्यात बसते तुम्ही बघून घ्या म्हणाल. धृतराष्ट्र म्हणाले, हे सगळीच लागू पडतात मला. का? माझ्या पोराने पांडवांच्या राज्य हिसकावून घेतले, म्हणजे परद्रव्य अपहरण केलेले आहे. घरातलं संतान ऐकत नाही आमचं, तेही चिंतेचं कारण आहे. एका अर्थाने आम्ही चोरच आहोत. दुसरं, शत्रू खूप चांगले आहेत आणि त्यांची ख्याती सगळ्या समाजात सगळीकडे पसरत चाललेले.
हे ऐकले की मनात कासावीस होतो. काय करू आता? मग स्थिती तरी अशी आहे, एक काम करत चला, मी चांगल्या माणसांची लक्षणं सांगतो तुम्हाला, तुम्हाला योग्य वाटले तर ते ग्रहण करा. चांगली माणसं म्हणजे ज्यांना चिंता नाही आहे, त्या लोकांची, ती लोक कशी राहतात हे मी सांगतो, आणि तुम्हाला शक्य असेल तर ते पडताळून पहा, तुम्हाला जमते का. अशी हजारो गोष्टी सांगितले, हजारो गोष्टी महात्मा विदुराने. मी एक छोटासा आजच्या पुरते सांगतो. अशी खूप ट्रिक्स आहेत त्यांचे. तर जो माणूस आपल्या जीवनात नित्य नैमित्तिक कार्य व्यवस्थित करतो, परंतु कधी कोणालाही आधी सांगत नाही, काम झाल्यानंतरच सांगतो, आणि त्याचा गवगवा आधी कधी करत नाही, तो माणूस सुखी असतो, तो माणूस बुद्धिमान असतो. एकच सांगितलं, जो माणूस, ज्याला जे करायचे, त्यांच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला ध्येय असतात, ते लोक ध्येय गाठण्याकरता प्रयत्नशील असतात, त्याच्याकरता आपल्या आयुष्यातला वेळ देतात, तीव्र इच्छा बाळगतात, तीव्र प्रयत्न करतात, आणि भगवंताला प्रार्थना करतात की माझं कार्य हे संपन्न होऊ द्या. आणि कर्म पूर्ण झाल्याशिवाय ते कधीही कोणालाही काही बोलत नाही. ही लोक जगात सुखी राहतात, आणि ही लोक जगात शहाणे म्हणून गणले जातात. धृतराष्ट्र म्हणाला, ह्यात काय एवढं वैशिष्ट्य आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणाला, नाही, माहिती सगळ्यांनाच आहे, पण दुर्योधनासारखंच नाही. कळते सगळे पण वळत नाही. आता आम्हाला माहीत नाही का, सांगा बघू, गुटखा खाणं चांगलं आहे असं ह्यातल्या एकाने तरी सांगावं. सांग, चांगलं आहे असं म्हणतो का आपण? असा एक जण तरी सांगावं की तंबाखू खाणं, दारू पिणं चांगलं आहे असं एकाने तरी सांगावं. जो दारू पितो त्यालाच विचारा, तो म्हणतोय नाही नाही रे बाबा, मी बिघडलो तो बिघडलो. त्याचा पोरगा जर हातात बाटली घेतलं तर काय म्हणेल तो? अरे मी बर्बाद झालो ते झालो, तू तरी चांगलं राहा. माहित नव्हता का? माहिती होती, आम्हाला सगळी माहिती आहे, पण आचरण नाही केलं. जगाला सगळी माहिती आहे, आचरण किती करतात? करत नाही. म्हणून सांगतो म्हणाला. का? बघा, कार्य करण्यापूर्वी तुम्ही कोणाला तरी सांगितलं, एक त्या कार्यामध्ये विघ्न निर्माण करतात, कोणतरी आपल्याला नको असणार, त्यांच्यापर्यंत जर बातमी गेली, आपल्या प्रतियोगी कोणी असतील तर कार्यात विघ्न निर्माण करतात, म्हणून आधी सांगू नये. दुसरं, आम्ही कार्य करत असू तर आम्हाला न आवडणारी किंवा दुसऱ्यांना आम्ही आवडत नाही अशी लोक आमची मनोबल तोडण्याचं काम करतात. तिसरं, आम्ही जर हे करतो म्हटले तर ह्यात सल्लागार भरपूर निघतात मध्ये. 10 लोक 10 सल्ले दिले की काय करू ना काय न करू हे भ्रम डोक्यात तयार होतो. त्या भ्रमेने आमची कार्य पुढे सरकत नाही. एवढंच नाही, आम्ही कार्य करत असताना मणभर गोष्टी केली आणि कणभरही नाही साध्य झालं तर लोकनिंदेस पात्र ठरतो. अरे हे काय बडबडते, त्याचा काय करते काय, असं म्हणतील. आणि
न करता, न सांगता, न बोलता करून दाखवतो तो उत्तम, बोलून करतो तो मध्यम, बोलून सुद्धा ज्याच्या हातून होत नाही तो अत्यंत अधम असं मानलं जातं. मग आपण उत्तम का बनू नये? उत्तम का बनू नये? आणि आपल्या संसारातल्या सगळ्या गोष्टी सांगावं असं कुठेही आम्हाला कोणी जबरदस्ती केलेली नाही आहे. आणि काय सांगावं काय नाही सांगावं एवढी सदसद विवेक बुद्धी आमच्याकडे पाहिजे. आणि या पृथ्वीवर न सांगता करून दाखवणारा उत्तम व श्रेष्ठ मानला गेला आहे, श्रेष्ठ मानला गेला आहे तो. आणि काहीही न बोलता करून दाखवणारा इतरांचा आदर्श ठरलेले. बोलून केला तर हां बोलला होता तो, केला असंच म्हणतात. पण काहीही न बोलता केला तर किती उत्तम होईल, करायला पाहिजे. पण कधीही माणूस भ्रमित न होण्याकरता, का जीवनात भ्रमित झाला माणूस तो कार्य करू शकत नाही. आधी बोलला तर त्या माणसाला भ्रमित करण्याची खूप प्रयत्न समाजातनं होतो. म्हणून एक शेवटची घटना सांगतो. नवरा बायको गरीब होते, दोघे जणच राहत होते. एक छोटीशी खोली होती, छप्पर. धो 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 पाऊस पडत होता, वारं वादळ उठलेलं होतं मोठा. रात्रीचे 12 वाजलेले होते. थंड हवा जोरात चाललेली होती, वाहत होते. 12च्या दरम्यान कोणतरी दार ठोठवल्याचा आवाज आला. कोणतरी दार वाजवतात, पावसात अडकले तोडते, घेऊ का घरात असं पत्नीला म्हणाला. बायको म्हणाली आमच्या दोघांपुरते जागा आहे आणि तिसऱ्याला घेऊन काय करतीस इथे? नवरा म्हणाला हे बघ आपण दोघेही झोपलेले आहोत ना, तिसरा आला तर बसता येईल म्हणाले. गेला, दार उघडला, एक माणूस आला आणि भिजलेला होता. त्याला थोडंसं जुनी कपडे दिली पुसायला बिसायला. धन्यवाद हो तुम्हाला म्हणाला तो. आणि तिघेही बसले. एक अर्धा तास गेला होता, तेवढ्यात आणि कोणतरी दार वाजवले. पत्नी आणि तो आलेले दोघेही मिळून म्हणाले आत्ता काय जागा नाही आहे, तुम्ही आता दार उघडू नका असं तो म्हणाला आलेला. हा यजमान काय म्हणाला, तुमच्यासाठी दार उघडण्यापूर्वी माझी बायको असेच म्हटलेली होती, तरी सुद्धा मी म्हटलं घ्यायला पाहिजे, आता झोपून आहोत ना, बसून राहता येईल. आता हा काय म्हणाला, आपण तिघे जण बसून आहोत की नाही, चौथा आला तर उभं राहायचं, काय बिघडले म्हणाला. दार उघडला, त्याला घेतला. आणि अर्धा तास गेले नव्हते आणि कोणतरी दार वाजवले. आता ते सगळी एक झाले, बायको सहित. ही अति होते हा तुमची म्हणाले. आत्ता कोणतरी आलाय, दार उघडू नका, आम्हाला उभं राहणं सुद्धा कठीण होईल. नाही, जरासं सरकून उभं राहिलं तर एक माणूस खपत नाही का? खपतो. कारण तुम्हाला प्रत्येकाला आत घेताना आम्हाला आतली माणसं अशीच बोललेली होती, तरी सुद्धा आहोत ना मी व्यवस्थित. म्हटलं दार उघडलं, त्यालाही आत घेतला. 4 वाजत आलेली होती एवढ्यात आणि कोणतरी दार वाजवले. आत्ता ही चौघे आणि बायको एक 5 म्हणाली उभं राहायलाही जागा नाहीये, आत्ता अजिबात उघडायचं नाही म्हणाले. तो म्हणाला बघा, जागा मनात असेल तर घरात व्हायला वेळ लागत नाही. तुम्ही प्रत्येक जणांना आत घेताना अशीच ऑब्जेक्शन व्यक्त केला होता, पण तरी आता आहोत ना, आपण सुखात उभी आहोत ना. दार उघडला तर माणूस नव्हता, गाढव उभं होता. गाढव उभं होता. सगळे मिळून एक स्वरात म्हणाले यजमान ही अति झाली आहे तुमची म्हणाले. तुम्ही काहीही म्हणा,
मी त्याला घेणारच म्हटलं, आतमध्ये घेणारच म्हटलं. गाढव आत आला, गाढवाला चिकटून सगळेजण उभे राहिले. गाढवाचा ऊब यांना आणि यांच्या ऊब गाढवाला. सकाळ झाला. सकाळ झाल्यानंतर सगळेजण धन्यवाद म्हणाले आणि यजमान तुम्ही आमच्यावर उपकार केला ठीक आहे, पण जरासा अतिच झालं हो असं म्हणाले. यजमान म्हणाला, मला भ्रमित करण्याचा सर्वांनी प्रयत्न केलात तुम्ही. प्रत्येकजण एक एक उपदेश करून भ्रमित करण्याचा प्रयत्न केला. मी माझा ध्येय निश्चित होता. मी तुमचा कोणाचाही ऐकला नाही. मला जे करायचं होतं ते केलं. आज सगळ्यांना बरं वाटतं तुम्हाला. तसं माणसांच्या जीवनात जर बुद्धी पक्का असेल, भ्रमित होण्याचा संभव कधीही होऊ शकत नाही. आम्ही जे इच्छा करतो ते कार्य पूर्ण करू शकतो. पूर्ण केल्यानंतरच आम्ही जगाला सांगू शकतो, ही व्यक्ती न सांगताही सर्व काही करू शकते, असा एक आत्मविश्वास इतरांमध्ये निर्माण. आम्ही यांना खूपच कमी समजत होतो, लेखत होतो, पण ह्या व्यक्तीमध्ये इतकं क्षमता आहे हे आम्हाला कळलं नाही असं म्हणायला पाहिजे. अन्यथा हा माणूस खूप मोठा आहे, खूप करेल असं वाटलं होतं आम्हाला, पण ऐन वेळेला असं मागे हटतोय आम्हाला काय माहिती, असं कोणी आमच्या बाबतीत म्हणता कामा नये. आणि ज्याच्याकडे क्षमता आहे, संयम आहे, साहस आहे, का आमची मन नावाची एक थैली आहे ना, या थैलीत नकारात्मक गुण भरले असतील तर थैली फाटून जाते, आणि त्या मन नावाच्या थैलीत सकारात्मक गुण जर भरलेले असो, थैली मजबूत होते, कधीही जड होत नाही आणि आम्हाला पुढे चालण्यास मदत करते. महात्मा विदुर एक एक गुण जे सांगणार आहे ना, आमच्या मनाच्या थैली मजबूत करणारी आहे, मजबूत करणारी आहे. म्हणून अशा गोष्टी आम्ही ऐकणं आपल्या आयुष्यात खूप गरजेचे आहे, आवश्यक आहे, ज्याच्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढणार आहे, कर्तृत्वशक्ती वृद्धिंगत होणार आहे, संशय नष्ट होणार आहे, उदारता विस्तारित होणार आहे आणि मनोबल द्विगुणित त्रिगुणित होणार आहे. अशा गोष्टी संग्रह करणे हे मनुष्य म्हणून आमची सगळ्यांची कर्तव्य आहे. यासाठी विदुरांची नीती आम्हाला आवश्यक आहे. आणि आयुष्यात जेव्हा अवकाश भेटतो तेव्हा थोडंसं मिळालं तर घ्यायचं, अनायासी जेव्हा मिळते त्यावेळी आपण घ्यायचं, दुसरं काय करणार आहोत. आणि नाहीतरी आपण आता कल्पना करायचं की आम्ही आता इथे बसून काहीतरी चर्चा करतो, एवढीच वेळ या कंपाऊंड बाहेर असतो तर काय काय केलं असतं, आम्ही काय काय केलं असतं म्हणजे कल्पना न केलेलं बरं. एवढीच तास दीड तासाच्या अवधीत आम्ही काय काय केलं असता, अशी एक विचार करत जाऊया. घरी गेल्यानंतर लक्षात येईल की आपला वेळ हे सार्थकी लागला की व्यर्थ गेला, असं आपल्याला जाणवतं. आणि असं एक 3 दिवस सार्थक्य करण्याचा प्रयत्न करूया, अशी बुद्धिशक्ती भगवंत आणि सद्गुरू सर्वांना देव. गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धराम, राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजा.